आज आपण मूग डोसे बनवूया। मोड आलेले 1 वाटी मूग, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं, 2-3 लसूण पाकळ्या, आवडीप्रमाणे मिरची, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी पाणी घालून मी हे सगळं मिक्सरमधून वाटून घेते। अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे। हे सगळं एका पातेलीमध्ये ओतून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, मग डोशांसाठी पीठ तयार झालं। कांदा सोलून घेतला आहे आणि कांद्याला मी काटा चमचा लावला आहे आणि त्याने मी भिड्याला तेल लावून घेतलं आहे। डोशाचं पीठ मी भिड्यावरती पातळ पसरून घेतलेलं आहे आणि वरून तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि डोसा चांगला अलटून पलटून भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत। आपला डोसा आता तयार झालेला आहे। तुम्हाला आणि कुरकुरीत हवा असेल तर तो एकदम पातळ घालायचा। आपले डोसे तयार झालेले आहेत चटणीबरोबर खायला।